ताई त्या रिचावर माझा काडीचा विश्वास नाहीये, पण समजा चुकून किंवा कशीही ती पलटली तर काय होईल याचा विचार तू आत्ताच कर. नाहीतर हा जो काही गेम चाललाय ना तो उलटा पालटा करायला मला फार वेळ लागणार नाही. तू मला अजून ओळखत नाहीस मोनिका, पण मी तुला तुझ्या लग्नाच्या आधीपासून आणि कॉलेजपासून ओळखते. ज्यांना पैशाचं ऐकण्याची सवय असते ना त्यांना दुसरं काहीच ऐकू येत नाही. तुला नक्की खात्री आहे ना की ती तुझ्याच बाजूने उभी राहील म्हणून? आलीस का? बरं झालं बाई, लवकर आलीस ते. म्हणजे काय, डोक्याला काळजी नको ना उगीच. आता मनू आली की आपण सगळे एकत्र जेवायला बसू. मोना, अगं तुझ्याशी बोलतेय मी. ए बाळा, भूक लागली आहे का? जेवायला वाढू तुला? मोना, काय झालं बाळा? काही होतंय का तुला? हं? अगं बोल ना काहीतरी. मोना, काय होतंय बाळा? अगं सांग ना. मी नंतर फोन करतो मी तुम्हाला. हां, हो हो. अगं ते थत्ते काकांचं काय झालं? ही बघा ना कशी करते, काही बोलतच नाहीये. किती काय काय विचारलं मी. मोना, ए मोनिका, काय होते बाळा तुला? मोना अगं सांग ना काहीतरी. काय होत आहे बाळा तुला? तू एक काम कर, तिला पाणी दे. हो हो. मोना, बरं काय होतंय तुला? ए मोनिका, असं काय करतेस तू? हे घे पाणी पी, म्हणजे बरं वाटेल जरा. अगं पाणी पी. अगं काय होतंय बाई तुला? हो, काय करायचं आता? मला तर बाई काळजीच वाटायला लागली. तू काळजी करू नकोस. तू एक काम कर, तू मनूला फोन कर तर. हो हो करते. मुना बाळा, काहीतरी बोल ना. काय होते तुला? असं काय करतेस? उद्याचं मिसेस दांडेकरांचं जे ऑपरेशन आहे ते मी आजच करतोय. का? कारण आज वेळ आहे आणि त्यांचे रिपोर्ट्स पण ओके आहेत. ओके, मग मी निर्मला आत्याला बोलवू का? मी करतो फोन. हा बोला जी. मनू, तू जरा लगेच घरी ये ग. हो, ताबडतोब निघ. का ग, काय झालंय? अगं ही मोनू बघ ना कशी करते, काही बोलतच नाहीये. अगं नुसती एकटाक बघत बसलीये, काही कळतच नाहीये ग आम्हाला. अजी थांब, अशी हायपर नको होऊस. काय झालं ताई? आजी मला सांगा काय होते. अहो काही कळतच नाहीये. हो, नुसतीच एकटाक बघत बसलीये, काही बोलतच नाहीये आणि खूप घाम आलाय तिला. मी येतोय, तुम्ही काळजी करू नका. या या. काय झालं ताईला? आय होप नथिंग सिरियस. डोंट वरी, काहीही होणार नाहीये. हा सगळा डिवोर्स आणि सगळ्याचा परिणाम हे सगळं आता नको बोलू. आता हे नको बोलायला. ओके, निघूया आपण.
काय झालं? काही नाही. आय नो की आतापर्यंत जी परिस्थिती होती त्यातला विक्रांत आणि आत्ताचा विक्रांत, आय एम जस्ट प्राऊड. मानसिक केस, वकील, डिवोर्स हे सगळं नंतर. सगळ्यात आधी जीव महत्वाचा. आणि आधी आपण माणूस आहोत, मग डॉक्टर आणि मग नातेवाईक. हे बघ, मोनिकाच्या तब्येतीकडे आपण याआधी कधीच दुर्लक्ष केलेलं नाही आणि इथून पुढेही करणार नाही. चल निघूया. तुला माहितीये आपले बाबा येणार आहेत. हो, आपले बाबा येणार, आपल्याला आपल्या घरी घेऊन जाणार. आपल्या घरी आजी, आजोबा, पणजी सगळे असणार. मला माहिती तुला सगळ्यांची खूप आठवण येते ना. आपण आपल्या घरी जाणार. ते घर आपलं घर आहे. तू मालक होणार आहेस ना त्या घराचा. मग आपण ह्या घरात कशाला राहायचं? नाही, माझं बाळ या छोट्या घरात अजिबात राहणार नाही. आपण आपल्या घरी जायचं. शेवटी तू बाळ आहेस ना माझं. मग जे मला मिळणार ते तुला मिळायलाच हवं. आई सगळे प्रयत्न करणार तुझ्यासाठी. अजिबात शांत बसणार नाही. नाही 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 घाबरायचं आपण. चर्चाला अजिबात घाबरायचं नाही. आई आहे, नाही घाबरायचं. नाही घाबरायचं. नाही घाबरायचं. नाही घाबरायचं. ताई, मोनिका, प्लीज मला या सगळ्यांना वाचवलं. मला हे सगळं नकोय. मी नाही जाते. शांत हो, शांत हो. मला खूप भीती वाटते. मला खूप भीती वाटते. रिलॅक्स, शांत हो. रिलॅक्स ताई. चल खाली बस. सावकाश सावकाश. प्लीज मला प्लीज सोडू नको. बस, शांत बस. सावकाश. शांत हो, शांत हो. प्लीज नको सोडून जाऊन मला. प्लीज शांत हो. मी कुठेही जात नाही. रिलॅक्स. म्हणून तू सांग ना याला प्लीज. मला ताई, हो हो, रिलॅक्स. मला विक्रांत आपण आपल्या घरी जाऊया. चल तू आपण आपल्या घरी जाऊया ना प्लीज. हो, ऐकणार, सगळं ऐकणार आहे. तू शांत राहा.
झालं? काही झालेलं नाही. थोडीशी घाबरली आणि कसलं तरी टेन्शन घेतलंय तिने. तू काय खाल्लंयस? नाही काही. तिला आता सूप किंवा सॅलड चालेल का? हो चालेल. पण जावई बापू, तसं काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही नाही, काळजी करण्यासारखं काहीच नाही. आणि हो, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, घराच्या बाहेर जायचं नाही. आणि जर जायचं झालंच तर माझ्या बरोबर जायचं, मग काही नाही होणार. आणि तुम्ही काळजी करू नका, मी आलोय ना आता. जावई बापू आले म्हणून जीवात जीव आला हो. त्यांच्यामुळे एक धीर वाटतो नाही? हो ना, मोनिकाने जीवाला अगदी घोर लावला होता. नशीब आता सगळं ठीक आहे. काही नाही, ह्या दिवसात मनाची अशी अवस्था होते, बाकी काही नाहीये. हे सगळं माहिती असून सुद्धा तिला तशी बघितली आणि घाबरायला झालो. एक गोष्ट मात्र नक्की, काहीही झालं तरी मोनिकाला तिच्या मैत्रिणींना भेटायला पाठवायचं नाही. हो हो, अगदी बरोबर आहे तुमचं. कारण जेव्हा जेव्हा ती मैत्रिणींना भेटायला जाते ना, तेव्हा तेव्हा हे असं काहीतरी होतं. आता मीच बोलतो तिच्याशी. बर, मनूनी मला भाज्यांचं सूप करायला सांगितलंय. त्याची तयारी करायला जाते मी. जावई बापूंना इथेच जेवून पाठवूया का? हो हो, म्हणजे काय, मी त्यांच्याशी बोलते. तसं तुम्ही जरा दळवींकडे फोन करता का? हो करतो. हा, मी जाते. ते मला पण दे ना. बघतो. हॅलो हॅलो, काकी, मोनिका, कशा आहात तुम्ही? मी मस्त. काय ग, काय झालं? काकी, मी घरी परत येतेय आत्ता. बरं बरं, ये. आम्ही वाटच बघत होतो तुझी. आता विक्रांत आलेत मला घ्यायला. खरं तर तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, पण रावलं नाही म्हणून फोन केला. नाही, काही हरकत नाही. ये, बाय. मोहन, ऐक ना. अरे, मोनिकाचं काय झालं? मोनिका येते आता घरी. अरे वा. अगो बाई, आता नाही म्हणजे चांगलंच आहे, ती येते ते. पण ती अशी एकटीच? नाही नाही, विक्रांत गेला तिला आणायला. हो का? चला, छान छान. नाही म्हणजे आता ती आल्यावर जरा तयारीला जोर येईल नाही का? पण काही बोलला नाही तो, अचानक ठरलं का? झालं म्हणजे आता घरातली शांतता संपली. मोन्या, तुझ्या मुलांना सांग उद्यापासून म्हणावं त्यांची बस बंद पडणार. म्हणजे काय आहे, ते मोनिकाच्या रूम मध्ये सारखे बस बस खेळत असतात ना, ते उद्यापासून बंद होणार. नानू मामा, ती येते ना आता, जरा पॉझिटिव्ह बोल ना. पॉझिटिव्ह? हा. आणि तिच्याबद्दल? अरे, तिचं वागणं आहे का तसं? हा नानू कोणाच्याही आध्यात मध्यात नसतो. नाही, मला सांगा, मी असा वागतो का? नाही. हा, आता ती आल्यानंतर तुम्हीच तिला झेला.
अगदी असे सगळेजण तिथे स्वागतासाठी उभे राहा. अलके जरा तिच्याकरता पंचरती घेऊन ये जा. काय रे, हा. का तू असं बोलतोस? त्या मोनिका बरोबर तुझं काय पिढीजात वैर आहे काय? हा? अरे हे तिला विचार ना, मला काय विचारतोयस? हे बघ, हा नानू कोणाच्याही आध्यात मध्यात नसतो अजिबात. चला चला झोपा लवकर, चला चला चला. असं करा, तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी उभ्या राहा इथं. अलके पंचरती घेऊन ये आणि स्वागत कर तिचं. मी आपला जाऊन झोपतो. हा कधी सुधारणार आहे? बहुतेक नाहीच. अजित तिला दिलंय ना ग? हो हो, तिला आधीच मी सूप दिलंय. उत्तम, छान झालंय सगळं. जावई बापू, तुम्ही आलात बरं झालं. आमची दोघांची मोनिका बद्दलची काळजी मिटली. मानसी, तिला पण बोला. अहो विचारलं मी तिला, नको म्हणाली ती. असू दे. काय झालं? काही नाही. असं बसत जाऊ नकोस, पाठीला त्रास होईल. झोपून राहा. चल, मी निघतोय. माझ्याशिवाय म्हणजे आपण लग्नात वचन घेतलं होतं ना, जिथे तू असणार तिथे मी असणार म्हणून. काय बडबडतेस तू? अरे असं काय करतोयस? मला जड उचलायला नाही सांगितलंय ना. मग या बॅग्स कोण घेणार आहे? प्लीज बॅग्स घे ना. तू कुठे चाललीस? तुझ्या बरोबर. तू कुठेही जाणार नाहीयेस, कळलं? अरे पण मी घरातल्या सगळ्यांना तसं सांगितलंय. सगळ्यांना म्हणजे? अरे घरी म्हणजे आपल्या घरी. चल ना लवकर. सगळे थांबले असतील आरतीचा ताट घेऊन. त्यांना काय सांगायचं ते मी सांगेन. ओके? घरून फोन? माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता ना. उचल आता फोन. हॅलो. काय रे, कुठपर्यंत पोहोचलात? ते आम्ही अजून इथेच आहेत, निघालो नाही. हो का? बरं बरं. पण निघताय ना? नाही म्हणजे आम्ही इथे सगळेजण वाट पाहतोय रे. हो हो. आणि हे बघ, जास्त गडबडीने येऊ नका. नाही म्हणजे उगीच मोनिकाला त्रास नको. हो हो. आई ठेवू फोन, निघायचंय. हो, सांभाळून ये. चला मग निघूया. चला नाही, चल निघतो मी. म्हणजे? मी तुला घेऊन जाणार नाहीये. आणि मला यायचं असेल तर? मोनिका, तू जर हट्ट करून तिथे आलीस ना, तर मला सगळं सत्य सांगावं लागेल. आणि मग मी खोटा पडलो तरीही मला चालेल.